टीव्हीच्या बातमीचा दणका बघायला मिळालेला आहे। ससून रुग्णालयातील तो डॉक्टर आता निलंबित करण्यात आलेला आहे, तर रुग्णाला निर्जनस्थळी टाकणारा डॉक्टर आता निलंबित करण्यात आलेला आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता साम टीव्हीच्या बातमीचा हा मोठा दणका बघायला मिळालेला आहे। निर्जनस्थळी रुग्णाला टाकण्यात आलेलं होतं आणि ही बातमी साम टीव्हीने प्रसारित केली आहे। आमच्या 3 महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे। ससून हॉस्पिटलवरतीच की बेवारस पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आज आमच्या 3 महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। सागर आवाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, साम टीव्हीच्या बातमीचा मोठा दणका बघायला मिळाला आहे, सविस्तर अपडेट। नक्कीच साम टीव्हीने ही बातमी सकाळपासून दाखवली होती। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असतील, आमदार असतील यांनी डीनचे ससूनचे डीन आहेत एकनाथ पवार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। आमदार रवींद्र दंगेकर डीनच्या कॅबिन मध्ये बसले आणि त्यांनी सांगितल्यानंतर काही वेळामध्येच ही कारवाई जी आहे ती डीन एकनाथ पवार यांनी, आदी कुमार हा डॉक्टर आहे यांनी या पेशंटला बाहेर सोडलं होतं, त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे। हा फक्त सुरुवातीला डॉक्टरवरती जरी निलंबनाची कारवाई झाली असली तरी या सर्व प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक आहे, अशी मागणी रवींद्र दंगेकरांनी केलेली आहे। आणि या चौकशी अंती जे कोणी त्यांचे एचओडी असतील किंवा ससूनचे अधीक्षक असतील त्यांच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधीक्षकही याला जबाबदार असल्याचंही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केलेले आहेत, त्यामुळे अधीक्षकांवर काय कारवाई होते ही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, मात्र या संदर्भात आता काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? रुग्णालय प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं आहे का? रुग्णालय प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या संदर्भात पूर्ण एक चौकशी समिती गठीत केली जाईल, पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल। या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढलेले आहे त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली जाईल आणि या अंती जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। मात्र या ठिकाणी बंड गार्डनचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत संदीपान, ते आता ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि येरवडा पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता, तो बंड गार्डन पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे। जे दोषी असतील त्यांनाही सह आरोपी करावं अशी मागणी होतीये। त्यामुळे आता या आदी कुमार डॉक्टर बरोबर जे कोणी डॉक्टर असतील किंवा जे कोणी वरिष्ठ असतील त्यांनाही सह आरोपी केलं जाऊ शकते। या सर्व प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडूनही केली जाणार आहे। निश्चितच, मात्र या संदर्भात ज्या डॉक्टरवरती कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून काही त्यांचं म्हणणं किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं आहे का? या संदर्भात अधिष्ठाता एकनाथ पवार आहेत, त्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र आदी कुमार जे डॉक्टर आहेत प्रशिक्षणार्थी डॉक्टर ते सध्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये। त्यांना कॉल लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांचा कॉल लागत नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात कुठलंही बातचीत जी आहे ती एकनाथ पवार यांची या डॉक्टरांशी झालेली नाहीये। मात्र निलंबनाच्या कारवाईनंतर त्या डॉक्टरला निश्चितच सागर, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा। आधी आपण ससूनचे जे डीन आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघूयात। आज आमच्या 3 महिन्यानंतर तक्रार जी आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतं आहे, तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार। आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे। तर या संदर्भात राजकीय वर्तुळातून देखील काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्याही आपण बघूयात। सर्वसामान्य लोकांची हेळसांड होत आहे। जो व्हिडिओ आपल्याला पाहताय ते सर्वसामान्य जो माणूस होता त्यालाच त्या पद्धतीचं त्याला बाहेर फेकून देण्याचं पाप राज्य सरकारच्या आशीर्वादाने झालेलं असं आमचं म्हणणं आहे। तानाजी सावंत एकच नाही तर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये A to Z हे भ्रष्टाचारी व्यवस्था बसलेली आहे, हे आम्ही अनेकदा सिद्ध केलं, पुराव्याने सिद्ध केलं। ससून रुग्णालय सरकारी, सरकारचा पैसा आहे, जनतेचा पैसा, हे काय कोणाच्या घरचा पैसा नाही। आणि मग त्यांची जे रुग्णांना नातेवाईक नाहीत, बेवारस यांना उपचार करण्यासाठी सरकारी दवाखाने आहेत, तिथं अधिकारी आहेत, कर्मचारी वर्ग आहेत आणि फक्त लोकांना पिळवणूक करणं आणि त्या ठिकाणी खुर्च्या उभवायच्या आणि प्रचंड पैसा टेंडरमधनं काढून खायचा, एवढाच उद्योग तिथं आहे। प्रत्येक व्यक्तीला लाखाच्या पुढे पगार आहेत आणि त्या ठिकाणी स्वतःच्या फॅसिलिटी घेण्यासाठी जे सगळे उद्योग करतात तर यांच्यावर कारवाई झाली। हा मध्य प्रदेशचा आहे, याचं कुणी नातेवाईक नाही, त्याला 16 जूनला हे केलं, ॲडमिट केलं, एवढे दिवस उपचार केले, त्याचा कोण नातेवाईक न्यायला येत नाही,
कुणीतरी येऊन त्याला घेऊन गेला, डॉक्टरने घेऊन सोडला असं कसं म्हणू शकतो आपण? हे पोलिसाकडे देऊ केस तपासायला, पोलिसाकडे चौकशी, दुसरं काय कारवाई काय करणार आता?